श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या लोकांनो, आता खेळ शेवटच्या टप्प्यात आला आहे. तुमच्या पाठीमागे जे षडयंत्र रचलं गेलं होतं त्याचा पहिला पत्ता आता कट झाला आहे. मागच्या 48 तासात तुमच्या आयुष्यात ज्या काही विचित्र घटना घडल्या तो केवळ एक ट्रेलर होता. खरी कहाणी आता इथून पुढे सुरू होते. तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या एका अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक बदलामुळे त्या गुप्त शत्रूचा बुरखा आता फाटणार आहे. तो शत्रू तुमच्या इतका जवळ आहे की त्याचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल. हा व्हिडिओ मधूनच सोडण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज जे सत्य समोर येणार आहे ते तुमच्या नशिबाचे दरवाजे कायमचे उघडू शकतं किंवा तुम्हाला एका मोठ्या संकटात टाकू शकतं. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे आणि या रहस्याचा थेट संबंध तुमच्या कुंडलीतील चालू असलेल्या महादशा आणि अंतर्दशा यांच्याशी जोडलेला आहे. ज्योतिषीय परंपरेनुसार मिथुन राशीच्या पत्रिकेत जेव्हा राहू आणि केतूची वक्री दृष्टी एका विशिष्ट स्थानावर पडते तेव्हा माणसाच्या आयुष्यात अचानक अशा घटना घडतात ज्यांचा कोणताही तार्किक आधार नसतो. कदाचित मागच्या काही दिवसात तुम्हाला अचानक रात्री दचकून जाग आली असेल किंवा अगदी जवळच्या माणसाच्या बोलण्यात अचानक बदल जाणवला असेल. हा ग्रहांचा खेळ आता एका अशा वळणावर आला आहे जिथे तुम्हाला तुमची बुद्धी आणि नशीब या दोन्हीची एकाच वेळी परीक्षा द्यावी लागणार आहे. ज्योतिषशास्त्र आपल्याला केवळ सावध करतं, पण अंतिम पाऊल तुम्हालाच टाकायचं आहे. चला सर्वात आधी उघडूया तुमच्या नोकरी आणि करिअरचं ते पान, जिथे तुमची सर्वात मोठी परीक्षा सुरू आहे. कार्यक्षेत्रात जे कारस्थान पडद्यामागे रचलं जात होतं ते आता हळूहळू उघडं व्हायला सुरुवात होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर एखादी गुप्त फाईल, एखाद्या मेल किंवा सहकाऱ्यांची एक लहानशी चूक तुमच्या समोर येईल जी तुम्हाला भविष्यातील मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते. पण लक्षात ठेवा, शत्रू जेव्हा हताश होतो तेव्हा तो शेवटचा आणि सर्वात मोठा वार करतो. ऑफिसमधील अंतर्गत राजकारणात तुमचं नाव ओढण्याचा प्रयत्न केला जाईल. या काळात कोणत्याही वादात स्वतःहून उडी घेऊ नका. शांत राहा, कारण तुमची शांतताच तुमच्या शत्रूला संभ्रमात टाकणार आहे. पण खरी गुंतागुंत तर पुढे आहे, जी व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाला चक्रावून टाकणारे आहे. व्यवसायात जे ग्राहक किंवा जे पार्टनर्स अचानक तुम्हाला सोडून गेले होते किंवा ज्यांच्या वागण्यात संशय होता, त्यांचं खरं कारण आता तुमच्या समोर येईल. ज्योतिषीय संकेत असं दर्शवतात की या काळात तुम्हाला एका जुन्या चुकीची किंमत मोजावी लागू शकते, जी तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या हाती लागली आहे. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण याच काळात तुम्हाला नशिबाची अशी एक गुप्त साथ लाभणार आहे जी तुमची बुडवणारी नाव पुन्हा किनाऱ्याला लागेल. पैशाचे व्यवहार करताना डिजिटल फ्रॉड किंवा चेक बाउन्स होण्यासारख्या घटनांपासून अत्यंत सावध राहा. आता वळूयात त्या गुप्त धनलाभाकडे, ज्याची तुम्ही अजिबात अपेक्षा केली नव्हती. तुमची आर्थिक स्थिती एकीकडे जिथे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत होते, तिथेच दुसरीकडे निसर्ग तुमच्यासाठी पैशाचे नवीन मार्ग उघडत आहे. एखादी अशी जुनी मालमत्ता किंवा कोर्ट कचेरीचा वाद जो वर्षानुवर्षे रेंगाळत होता तो अचानक तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. हा पैसा तुमच्या हातात टिकणार की कोर्ट कचेरीच्या कामात किंवा आरोग्यावर खर्च होणार, हे तुमच्या एका लहानशा निर्णयावर अवलंबून आहे. ज्योतिषीय परंपरेनुसार गुप्त धनाची प्राप्ती होताना दानधर्माचे महत्त्व जास्त असते. त्यामुळे मिळालेल्या पैशातील काही हिस्सा सत्कर्मासाठी वापरणे फायद्याचे ठरेल. पण खरी परीक्षा अजून बाकी आहे, कारण नात्यांच्या खेळात आता सर्वात मोठा सस्पेन्स उघड होणार आहे. कौटुंबिक जीवनात ज्या व्यक्तींवर तुम्ही संशय घेत होता, कदाचित ती व्यक्ती निष्पाप निघेल आणि ज्यांच्यावर तुमचा आंधळा विश्वास होता त्यांचा खरा चेहरा समोर येईल. घरातील वातावरण अचानक बदलू शकतं. एखादा जुना वाद जो शांत झाला होता तो पुन्हा डोकं वर काढेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात तुमच्या कुटुंबातील लहान मुलांच्या आणि स्त्री वर्गाच्या भावना समजून घ्याव्या लागतील. घरातील गुप्त गोष्टी घराबाहेर जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्या.
कारण बाहेरच्या व्यक्ती याच संधीची वाट पाहत आहेत. पण नात्यांमधील सर्वात धक्कादायक वळण तर तुमच्या वैयक्तिक आणि प्रेमसंबंधात येणार आहे. जर तुमच्या वैवाहिक जीवनात आयुष्यात बऱ्याच काळापासून तणाव असेल, तर या काळात त्या तणावामागचे मूळ कारण आणि ती तिसरी व्यक्ती कोण आहे हे पूर्णपणे स्पष्ट होईल. हा काळ भावनिकदृष्ट्या तुमच्यासाठी कठीण असू शकतो, कारण ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं त्यांच्याकडून मिळालेला नकार किंवा संशय मनाला वेदना देऊ शकतो. पण ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा बदल तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी होत आहे. असं मानलं जातं हे नातं तुमचं आहे, ते तुमच्याकडेच राहिलं आणि जे केवळ स्वार्थासाठी होतं ते कायमचं दुरावेल. आता या सगळ्या मानसिक तणावाचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आरोग्याचं रहस्य असं आहे की या काळात तुम्हाला शारीरिक आजारापेक्षा मानसिक थकवा आणि अनामिक भीती जास्त सतावेल. डोकेदुखी, डोळ्यांचे विकार किंवा अचानक रक्तदाब वाढणे असे त्रास होऊ शकतात. ग्रहांची वक्री चाल तुमच्या ऊर्जेला कमी करण्याचा प्रयत्न करेल. यावर एकमेव उपाय म्हणजे स्वतःला निसर्गाच्या संगीताचा सानिध्यात ठेवणे. स्वतःला सकारात्मक कामात व्यस्त ठेवा, कारण रिकामं मन हे शत्रूंच्या विचाराचं घर बनू शकतं. पण शेवटचा संकेत अजिबात चुकवू नका, कारण हा संकेत थेट तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याशी जोडलेला आहे. येत्या काही दिवसात जर तुमच्या घराच्या आसपास किंवा दारावर काही अस्वाभाविक गोष्टी दिसल्या किंवा अचानक घरातील पाळीव प्राण्यांच्या वागण्यात बदल झाला, तर समजून जा की नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर हावी होण्याचा प्रयत्न करत आहे. हा निसर्गाचा सर्वात मोठा आणि शेवटचा इशारा असेल. जेव्हा शत्रूचे सगळे मार्ग अपयशी ठरतात, तेव्हा तो अशा गूढ मार्गाचा अवलंब करतो. पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण तुमच्याकडे यावर मात करण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. या संपूर्ण चक्रव्यूहातून आणि शत्रूच्या जाळ्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एका विशेष आध्यात्मिक उपायाची गरज आहे. या काळात दर शनिवारी आणि मंगळवारी मारुतीरायाचे दर्शन घ्या आणि बजरंग बाणचा पाठ करा. शक्य असल्यास घरामध्ये काळ्या तिळाचा आणि गुळाचा धूप लावा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण ज्यांच्या पाठीशी देव असतो त्याचा बालही बाका होऊ शकत नाही. तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि ग्रहांची शेवटची चाल तुम्हाला विजयाच्या शिखरावर घेऊन जाईल. थोडक्यात सांगायचं तर मिथुन राशीच्या लोकांनो, हा क्लायमॅक्सचा काळ आहे. शत्रूचा बुरखा फाटण्याची वेळ आली आहे आणि नशीब तुम्हाला तुमचा खरा अधिकार मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. हे केवळ ज्योतिषीय संकेत आणि परंपरावर आधारित विश्लेषण आहे. त्यामुळे घाबरण्याऐवजी आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करा. जर तुम्हाला या रहस्याचा अंतिम निकाल पाहायचा असेल आणि तो गुप्त शत्रू नेमका कोण होता हे जाणून घ्यायचं असेल, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मिथुन राशीच्या खास मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना सावध करा. तुमच्या आयुष्यात सध्या काय अडचण सुरू आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.